हॅलो गाईज, फायनली पोचलो वरती एकदम माथेरानला. आणि भीती वाटत होती खाली बघून, कारण हा व्ह्यू होताच काय भयानक. आणि ह्याच्यावरनं गाडी न्यायची म्हणजे कमालाचंच धाडच करावं लागत होतं. तरी पण फायनली पोचलो. आणि हे बघा, आदूची मस्ती खाऊ पिऊसाठी पण भीती वाटत होती, कारण तिकडे खूप सारे माकडं होते. आणि जर माकडाने आदूच्या हातात खाऊ बघितला असता तर तिला पकडली असती, असं सांगून तिला आम्ही ते पटकन खाऊ फिनिश करायला लावला. आणि मग आमची पळापळ सुरू झाली, कारण आम्हाला जायचं होतं अजून थोडंसं पुढे. आता इथे तर आम्हाला गाडीवरती नेता येत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही आमची गाडी पार्क केली आणि निघालो पायी. आता पुढे जाऊन कळालं की इथे दोनच ऑप्शन्स आहेत, एक तर ई रिक्षा किंवा मग घोडे. आता घोड्यावर तरी बसणं आमच्या तत्वांमध्ये बसत नाही, आणि जे मला अजिबात आवडत नाही, तर तो प्लॅन तर नव्हताच. तर होता ई रिक्षा हा एक ऑप्शन. तर त्याच्यासाठी आम्ही इकडे लाईनमध्ये थांबलो आणि फायनली आम्हाला आमची रिक्षा मिळाली. हा रस्ता जर इतका छान वाटतोय ना, तरी पण रिक्षामध्ये बसल्यानंतर ह्या रस्त्याने आम्हाला जवळजवळ ना चक्करच आणली होती. फायनली आम्ही थोडंसं पुढे गेलो, अगदी 5-10 मिनटाचंच अंतर आहे. 35 रुपीज पर पर्सन असं या रिक्षाचे चार्जेस आहेत, जे देऊन आम्ही पोचलो वरती. आता आम्हाला असं वाटलं अगदी आम्हाला हॉटेलच्या बाहेर नेऊन थांबवणार आहे, पण नाही, त्यांचा एक रिक्षाचा स्टॉप आहे, तर तिथे नेऊन थांबवतात आणि पुन्हा आपल्याला तिथून आपल्या हॉटेलपर्यंत चालत जावं लागतं. हे काका लकीली आमच्या सोबत आले आम्हाला हेल्प करण्यासाठी. त्यांनी आमचं अर्धं सामान घेतलं, त्यामुळे आम्ही रिलॅक्स चालू शकलो, कारण दोघींना पकडून घेणं अवघड होतं. फायनली आमच्या हॉटेलचं थोडंसं जवळपास बोलल्यानंतर आम्हाला रिलीफ मिळालं की आम्ही जवळ पोहोचतो आहे. हॉटेल इथे गेल्यावर कळालं की स्विमिंग पूलचा टाईम फक्त 7पर्यंतच असतो, काही ठिकाणी तर 6 वाजेपर्यंत असतो. म्हणून पटापट कपडे चेंज केले आणि स्विमिंग पूलमध्ये उड्या मारल्या. आता काय होतं, मजाच मजा. मग स्विमिंग पूलमध्ये केली मजा, कारण एवढंच थंडी पण वाटत होती आणि वाजत होती, आणि तसंच तिथे पाऊस पडायला लागला. आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो आणि वरतून मस्त थोडासा पाऊस पडत होता आणि एवढी मजा येत होती. असं होत होतं की एन्जॉय करावं, पण ह्या दोघींना पकडणं पण तेवढंच जरुरी होतं, कारण स्विमिंग पूलचं पाणी थोडंसं जास्त होतं, जे आदूसाठी थोडं हानिकारक होतं. आम्ही तिच्याकडे खूप लक्ष देऊन थांबत होतो, तरी पण एक मुवमेंट आली आणि त्याला ती पाण्यामध्ये बुडली आणि आमचं लक्षच नव्हतं. आम्ही खूप जास्त घाबरलो होतो, पण लकीली आम्ही पटकन पाहिलं आणि आत्या तिथे बाजूलाच बसली होती. तिने पाहिलं की आदू डुबती आहे, आणि आम्ही एवढे जास्त घाबरलेलो की सांगू शकत नाही. हे बघा, धीरजने असं तिला कंटिन्यू पकडून ठेवलं स्विमिंग पूलमध्ये की तिने इकडे तिकडे जाऊ नये, पण ती अजिबात ऐकत नव्हती. हट्ट करत होती की मला एकटीला जायचं आहे. मायराचं त्यातलं तर ठीकच आहे. आता तुम्ही ते पुढे क्लिप बघाल, त्याच्यामध्ये आदू पटकन पाण्याच्या आतमध्ये गेली आणि सेकंड तिला उचललं आहे, पण खरंच मी खूप जास्त घाबरली होती. हे बघा, हे मी तिला असं पटकन उचललं, पण तिच्या नाकाजोडात पूर्ण पाणी गेलं आणि आम्ही खूप जास्त घाबरलेलो आणि ती पण जरा अनकॉन्शियस झाली होती. मग ठरवलं बाहेर नाही.